देतो विठोबाच्या नावाचा बुक्का लावा बहिणी हो कमी नाही पडत मरू द्या माकड मेलं कधीच म्हणू नका पिऊ नको हे मी नाही बोललो क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यथा पुढे वाचा शिरवून क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिणवून मूर्खाला सांगू नये तिसरा उपदेश प्रश्न आहे उपदेश म्हणजे काय हितकथनम उपदेशम हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात आणि संत मायबाप हे कधीच अनहिताचं बोलत नाही काकडा कोण घेते तुमच्या गावात काकडा होते ना कोण घेते गावकरी कोण घेते हात वर करा कोण आहे सखाराम बाबा हजर नाहीत काय कधी तुम्ही काकड्यात असा अभंग ऐकला का तुम्ही सकाळी उठून शेताचे रस्ते धरा शेजारी लोकांचे तुम्ही बांधव कोरा म्हटलं कधी कधीच आमचे साधू उठले की लोकांनी उठवत उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरी उठा उठा जागा पाठी भय आले पंढरी वाचुनी तुझा हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना हरी हरी तुम्ही राम राम स्मरा कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा करू संसार श्रमाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तू विषय कामाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वाघ माणूस भेटला तुम्हाला हो लोक सरकशीत कोल्यांना लांडगे वागवत तुम्ही वाघ आणले सिंहासारखे माणसं हो कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा पाया पडले राग आला किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदडीचे रडतील काय माय गेली होती हरी नाही मुखाशी अरे बुढा ओ मूर्खा घाण शिवी दिली बरं किती सांगू तरी नाही कती बटकीचे बटकीचे म्हणजे लय खराब शिवी आहे या शिव्याला सांगायची लाज वाटते नाही खोटं नाही बोलत मी एका गावले सांगलं बाबा आमचे गुरुजी सांगत मी बसलो सांगून आमच्यावर गुन्हा दाखल केला परभणी जिल्ह्यात त्याच्यासाठी खरं नाही बोला लागत आता मी सांगलं बटकीचे म्हणजे काय बटकीचे याचा अर्थ होते ठेवलेल्या बायकोचे लेकरं दिलं सांगून ज्यानं कीर्तन घेतं तो तोच बटकी तो चालू कीर्तनातच गेला रिपोर्ट द्यायला काय सगळं जपून जपून बोला माय लय दिवस चालणार नाही की असं फसूक मी माय बोलणं साधा भोळा आहे चॅनलवाले काहीतरी घोटाळा करतील आणि मला संपत तुम्ही पाय का खोटं नाही बोला आणि मी काही दुःख नाही मानणार झाली माझी शांती आता काही गरज नाही आपण वार करूया करू वार आहे काही कीर्तन झाले पाहिजे मला काही लई इच्छा नाही सगळे पोट सारखेच आहे आणि मा मनगटात दम आहे तुम्हाला सांगतो मी धावूनही खाल्लं तरी मी काही पण खरं बोले भ्या नाही वाटत कारण वाघाच्या जवळ राहिलं वाघाचं पिल्लू आहे हे कधी दब आता
हे कॅमेऱ्यानं काय होते आमच्या गुरुजीचं तर कसंही बोलणं अशी विचाराने यायले भेलेच नाही कोणाच्या बापाले आयुष्यात नाही ते. पांडुरंगाच्या मंदिरात गुरुवर्य हरिभाऊ महाराज दातारकरांचा सप्ताह अशी तो श्रीराम जय राम भजन आम्ही जाऊ मग आबाले मिळालो सोबत मंडळी पुजारी या बाबा आबा म्हण बुवा मला काय नाही घ्यायला दर्शन मी आठवणच घेतो मी म्हटलं तुमच्याच्या ना आमचं होते चाला ना तुमचं वजन आहे मी बोलले असं मी म्हणलं बा तुमचं वजन आहे अरे कशाचं वजन यायला माहित आहे हा वक्त्या यायच्या मायचा नवरा भेलोच नाही कोणीच नाही पंढरपूरले साधा भोळा मी काही सरपण दळण आबाची मधुकरी अशी मग एक जण मला प्रश्न विचारले रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी त्या 6 जणी कोणत्या मी साधा म्हटलं असतील कोणत्या 6 जणी त्याला म्हटलं तुला उद्या सांगतो गड्या गेलो मुक्ताबाईच्या मठात आणि आबाने उठले म्हटलं आबा काय म्हटलं एकानं मला प्रश्न विचारला कोणता म्हटलं तो म्हणते रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी त्या 6 जणी कोणत्या आबा लगेच मग त्याने सांग त्यातली एकटी माय त्या 6 जणीतली एकटी माय होती म्हटलं त्याने जर बाकीच्या 5 विचारल्या त्याच्या मायने विचार असं बोललं आता आमचे गुरुजी जर असते ना तुम्ही अधिक मोकळा बोललो असतो पण आता आमच्यावरची सावली कमी झाली आता उन्हात पडलं लेकरू ज्याले बाप असते त्या लेकराले धाक असते कोणाची पावर नाही त्या लेकराला हात चापट मारून कारण त्याले बाप आहे त्याचा बाप आहे बिघडलं काय येईल ढोंगेवरच नका ना तो घोर आहे मंडपामध्ये गहू केला आपण नाही खरंच ना पाणी जर असलं ना नदीचं ते गहू पेरू आपण होते ना दाबाला पोते पोत्याचे त्याच्या घरी तुमचं काही चुकलं नाही साऊंडवाल दादा तुम्ही काय करसाल ते फिरवा बटन ना कठीण होईल शिव्या दिल्या साधूला मी बोलून गेलो आई लेकराला शिवी देते की नाही बहिणी देताना संत कोण आहे माय तू झपल्या काय कोमात गेल्यासारख्या नका बसू हा मी लागलं मी कीर्तन लांबवत नाही मी ताच कीर्तन अटकतो फक्त ऐकत आई लेकराला शिवी देते की नाही हा भाग स्टँडर्ड आहे इकडच्या बाया देत नसतात काही स्टँडर्ड नाही फॅन्डर नाही आपल्या महाराजच्या घरी बसलो नामदेव महाराज आपलंच गुरु बनलो नाव सांगत नाही त्याच्या बायकोने माया देखत शिवी दिली त्याच्या लेकराने काय म्हणे गाढवाची शेवटी मी ना म्हटलं बहिणी गाढो मा शेजारीच बसेला अरे बाया शिवी देते ना आई मी दुरून बोलतो राजू मला नाही जमणार आई लेकराला शिवी देते की नाही देते आई लेकराला शिवी देते संत हे आई आहे समजते ना आता आवाज येते ना संत आई आहे आई पंढरीचा राजा बाप आहे बरोबर जाऊ दे आता मी बोललो ऐकून घ्या साधू संत उपदेश करतात सगळ्या भाषा वापरतात पाया पडले कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव पाया पडले हरी हरी तुम्ही काय शिव्या दिल्या ऐकत नाही तुम्ही ऐकता ना साधूचं तुम्ही ऐकता की नाही साधूचं हो म्हणतात रे चांगले लोक नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव म्हणा संसार करू नका तुमच्या जमिनी आमच्या नावावर करून द्या मग तुम्ही पाव गांजा घ्या येऊन बसा कैलास का राजा दम लगाने को सोडते म्हणतात
संसार. कोणीच नाही सोडते का? आम्ही तरी सोडतो का? आम्ही फक्त तुम्हाला सांगतो संसार दुःख मोड. आपलं गावाच्या बाहेर जाऊ लवकर पाकिट फोड. दिले म्हणून कार्यकर्त्याले फोन. काही नाही, संसार सुटत नाही, संसार सोडा लागत नाही. याच्यावर काय म्हणणं? मी दिंडी चालवतो सखाराम बाबाची. महासंघ 150 म्हातारे असं. आता आयुष्यभर संसार केला, महिनाभर संसाराला विसरा ना. चुकीचं बोललं का? तरी बरेच म्हातारे तिसऱ्या दिवशी फोन करत, जेवली म्हातारीने. तुले कसं माहित? मायाच फोन घे. मी फोन देव पण रेकॉर्डिंग लावून देऊ. आणि जेवढे पुढे बोल तेवढं संध्याकाळी ऐकू. पण रात्री कीर्तनात सांगू. आमच्या दिंडीतले म्हातारे करत बाबाले रिद्धी सिद्धी प्राप्त. काय सांगू तुम्ही? ऐका, संसार सुटत नाही, संसार सोडा लागत नाही. फक्त त्याला चिटकून राहू नका. बस स्टँड वर 2 घंटे बसलो. माझ्या शेजारी एक नवरदेव नवरी बसली. नवीन जरा वेगळा झटका असतो. नाही कोणी नवीन असो ती ओळखूया. आता मी आळंदीला आपलेच महाराज पाहिले. 2 जण हात धरून चालत. मग गुरुबंधू या नात्याने मी म्हटलं का रे दे ना हात सोडून. तो म्हणे महाराज सोडली की हे दुकानातच घुसते. नवीन असे आम्ही घुसाळले बसलो बस स्टँड वर. माझ्या शेजारी एक नवरदेव नवरी बस. मी उठलो, म्हटलं आपण जुने गाव. मी त्या बेंचवरून उठून मागच्या बेंचवर बसलो. पण त्या नवरदेव नवरीचं बोलणं मला ऐकू. ते नवरी त्या नवरदेवाला प्रश्न विचारे, तुला माझ्या डोळ्यात काय दिसतं? खरं सांगा, आता डोळ्यात काय गाजरं दिसतील का? डोळ्यात काय दिसणार आता? डोळ्यात डुबुळ. आणि तो नवरदेव त्या नवरीला म्हणे, मला तुझ्या डोळ्यामध्ये सारं जग दिसत. माझा दिमागच आऊट झाला का? 2.5 घंटे एसटी आली नव्हती. उठलो, नवरदेवाला म्हटलं तू उठ. तो म्हणे तू काय करतो? म्हटलं तिच्या डोळ्यात पाहतो एसटी कुठलं. संसार सोडा लागत नाही, पण संसारामध्ये एवढं आंधळ होऊन. तुम्हाला समजलं ना माझ्या बोलणं? माझा भाव समजला. कुंभार पोरांना 2 गदे विकायले नाही. तुमच्याकडे काय म्हणतात, गदे की गाढव? हा भाग स्टँड नाही, खरं स्टँड. आमच्याकडे गदे म्हणतात. 2 गदे कुंभार पोरांना विकायले नेले. एक गद डोंबारी बुवाला दिलं आणि दुसरं धोबी बुवाला दिलं. मग डोंबारी बुवाच्या गद्याला कामलं. या बाजारात खेळ, त्या बाजारात खेळ. खायले कमी, ते गद बारीक झालं. आणि धोबी बुवाच्या गद्याला कपडे न्यायचे नदीवर. ते धुयेपर्यंत, सुकेपर्यंत ते गद चरायचं, पाणी प्यायचं. ते गद सुधर. काही दिवसानं डोंबारी बुवाचं गद आणि डोंबारी खेळ खेळत धोबी बुवाच्या गावात आले. आणि दोन्ही गद्याची भेट झाली. सख्खे भाऊ होते, एकाच गदीचे गदे. 2 गदे एका ठिकाणी आले. एक गद दुसऱ्या गद्याने विचारले, दादा तुमची तब्येत एवढी खराब काऊन झाली? गदे भेटले की असं बोलतात. एक गद दुसऱ्या गद्याने विचारले, दादा तुम्ही एवढे बारीक कसे झाले? पण दुसरा गदा म्हणे, गड्या आमचा मालक खायला कमी देते, कामाला सांगते, म्हणून मी बारीक झालो. तो म्हणे मग ते त्याने सोडू. आमच्या मालकाच्या घरी तर काहीच कमी नाही. तो म्हणे मी मालकाने सोडत नाही. अरे मरायला झाला तरी हो, आमच्या मालकाशी माझे काम आहे. तो म्हणे काय काम आहे? म्हणे आमचा मालक खेळ मांडते. पंढरपुरात पाहिले ना डोंबाऱ्याचे खेळ? असे 2 खांब रवतात, त्याने मधात दोरी बांधतात आणि त्या दोरीवर त्याची पोरगी गंगू अशी घागर घेऊन त्या दोरीवर चालते आणि तो बुवा वाजवतो. आणि तो वाजवता म्हणते, गंगे
तुम्हाला समजलं? कोणतंही गदा असो भाऊ, ते गंगीमुळेच बारीक. काही गदे गंगीच्या आशेच बारीक. ते गद तसं गंगीच्या आशेनं बारीक झालं, आपण संसाराच्या आशेनं बारीक. बरोबर बोल. संसार करावा, संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे, सत्यवादी करी संसार, अलिप्त कमळ पक्षी अंगणी एका गुंतून या, तैसे असावे जवळी. पक्षासारखा संसार करा. आपण करतो पण कोणासारखा? उंदरासारखा. उंदीर काय करते? तूर दिसली बिळा, हरभरा बिळा, गहू बिळा, मक्का बिळा, सोयाबीन बिळा, चालू देऊ सकाळ लोक गोक्या येते घेऊन जाते. झाला थंडा. संसार करावे, संसारी असावे, असोनी भजन करावे, मुखात देवाचं नाव असू दे. हरी हरी तुम्ही आग्रह केला बाबा, आग्रह. एक शब्द 2 वेळा वापरू नये असं शास्त्र आहे, तरी साधून वापरला का? आदरार्थ द्विरुक्ती, पूर्णार्थ द्विरुक्ती, अभ्यासार्थ द्विरुक्ती, निश्चितार्थ द्विरुक्ती, प्रथम यथार्थ द्विरुक्ती घाई. सत्कार नाही. कोणी जर तुमच्या घरी आलं तुम्हाला आदर करणं असला तर शास्त्र सांगते एक शब्द 2 वेळा वापरा. ऐकू बरोबर येऊन राहिलं सगळे? थोडं माहित थोडासा फणकते कानाला. त्याला जर कमी पडला तर आपच येतील अंदर. काही टेन्शन नका घेऊ. यायचं पाहा हा, आमचा जीव घ्या, आमचा जीव पहा. ऐका, लक्ष देऊ. संसार करावा पण संसारात राहून भजन करा. वासुदेव वासुदेव हरी हरी तुम्ही आग्रह केला तर एक शब्द 2 वेळा, आदर केला तर एक शब्द 2 वेळा. आम्ही गावामध्ये आलो, बस स्टँडवर इकडे रोड खोदणं चालू आहे. महाराजांनी मला सांगलं, म्हणून शिवाबुवा येसाल तर मला फोन करा फाट्यावर. मग ते मागचं तुळजापूरतीतूनच मी म्हटलं महाराज आलो. महाराज आमच्यासाठी रस्त्यावर उभे राहिले. आम्ही आलो. आल्यावर त्यांनी आमचा आदर कसा केला असेल गुरुबंधू म्हणून. एका शब्दानं आदर होते काय? काय म्हणतात तुमच्याकडे कोणी पाहुणे आले, काय म्हणतात तुम्ही? या बसा. यान बसा नाही, आपण राम राम म्हणतो. कोणी जर आलो राम राम, नाही तर या या बसा बसा. एक शब्द. हरी हरी तुम्ही वासुदेव वासुदेव आदर आदर. एक कारण. दुसरं कारण आग्रह. आम्ही बसलो महाराजांच्या इथे जेवण आले, बसलो रामदास बाबाकडे. मग ते आग्रह करायला आले. कसा केला असेल त्यानं? घ्या घ्या ना, पाहिलं होतं कधी? घ्या. असा होते का आदर? आग्रह करायचा असला तर एक शब्द घ्या घ्या घ्या, हो घ्या घ्या ना घ्या. एक शब्द 2 वेळा. वासुदेव वासुदेव आग्रह केला. एक कारण अधिक सांगतो. जर घाई असली तर एक शब्द 2 वेळा वापरा. घाई. उदाहरण देतो. पती पत्नी गावात जायला निघाले. बुवा बस स्टँडवर, बाई घरी गाडी आली. त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलाव नाही. कसा बोलवीन? बाई एका आवाजात येते काय? तुम्ही संन्याशी आहे का सगळे? तू घेता का बाई? मावल्या हो, मी खरं बोलतो. राग आला की येऊ द्या, मी खरं बोलतो. एकदा म्हैस लवकर येईल पण बाई नाही. आमचे गुरुजी सांगा, म्हशीले कधी 4 आवाज नाही द्या लागत महाराज. कधी माझोळ म्हशी 7-7, 8-8, 10-10 म्हशी वागवले मी स्वतः चालू तोपदार वा. मी कधी म्हशीच्या मागे नाही चाललो काळी घेऊ. कधीच मी पुढे म्हशी मागे. आणि एखादी म्हशी जरी इकडे तिकडे गेली कधीच नाही गेलो. मी फक्त
आणि त्यातल्या त्यात सांगतो, खरं बोलतो, बाई जर झांबली असेल तर बजेटच बसला. तुम्हाला झांबली समजते काय? झांबली बायेचे 4 प्रकार आहेत. आजी 4 प्रकार बायेचे. राग नका येऊ दे, तुमचे 4 सांगतो ना, यायचे 8. 4 प्रकार आहेत बायेचे. पहिली शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. 4 प्रकार. शंकिनी शंकाखोर कपटी मनाचे. तुमच्या मनात संशय जास्त येतात. या बुडीनं या म्हातारीच्या कानात जर काय गोष्ट केली की मागची लगेच म्हणजे बाईच निंदा केली. बाईला सवय आहे हे. याच बाईले नाही, देवाच्या बायकाईले होत. नाहीतर तुम्ही आपल्याच घरचे दाखले तर 5-6. देवाच्या घरचे. ज्या बाबा पुढे कीर्तन चालू आहे, या बाबावर या बाबाच्या बायकाईने संशय घेतले ना. भगवान जेजुरीचे खंडोबा, त्याच्यावर म्हाळसाबाईने संशय घेतले. पंढरीचे विठोबावर आई रुक्माबाई रुसले. सांगू कथा? सांगा. भगवान भोलेनाथ भजनाला बसले, डोळे लावले, ध्यान सुरू आहे. आणि हे अंबाबाई सती माता महादेवाजवळ गेली आणि विचारते, देवा कोणाचं भजन करता स्वामी तुम्ही? महादेव उत्तर देतात, मी श्रीरामाचं भजन करतो. श्रीराम जय राम, जय जय राम, भजन करी राम पूजी. श्रीराम महादेवाचं पूजन करतात आणि भोले बाबा श्रीरामाचं करतात. उत्तर दिलं, मी श्रीरामाचं भजन करतो. असं म्हटल्यावर सती माता, भगवान महादेवाची बायको, महादेवा पुढे हसली. खरं बोला, आपली बायको आपल्याला हसली तर आपल्याला बरं वाटते काय? नाही, विचार करा. समजा तुम्ही कीर्तन झाल्यावर काका घरी गेले आणि तुमच्या पुढे काकू आल्या आणि तुम्ही म्हटलं मस्त कीर्तन केलं आणि त्या काकून तुम्हाला खरं बोला कसं वाटते? राग येते ना आपल्याला. हे आपलं सरळ आहे ना. मग भगवान महादेव गरम काम, हातात त्रिशूळ, भजन चालू. सती माता म्हणजे महादेव म्हणतात, सती तुला झालं काय? म्हणे त्या रामाचं भजन करता. कोण्या? ज्या रामाची बायको रावणानं पडून नेली. जो राम वेड्या पिशासारखा झाला, झाडाले मिठी मारते, माझी सीता दिसली काय? पाखराले विचारते, माझी सीता दिसली काय? आणि त्या देवाचं भजन करतात. महादेवाचे लाल गुंद डोळे झाले. महादेव उठले आणि सती मातेचं तोंड दाबलं. बरेच महादेव तोंड दाबतात, पण ऐकते का बाई? खरं बोला, तोंड दाबून बाई ऐकते काय? आपण तोंड दाबा, त्या नावठी दाबणं घेणं, जीव घेणार रे. महादेवाने सतीमातेचं तोंड दाबलं आणि तरी ती माया आवडेना. थांबा, तोंड काय दाबता? तुमच्या देवाची परीक्षा घेतो. निघली रागान. बाईचा रागला कठीण असते. निघली रागान, निघली आणि गेली. बुवा, ज्या वनामध्ये भगवान श्रीराम सीतेला शोधून राहिले, हे माऊली सीता झाली. बसली त्या अरण्यामध्ये. शोधता शोधता लक्ष्मणाचे लक्ष गेलं. आई दिसल्या, हाक मारली. दोघे भाऊ धावत गेले. भगवान श्री रामचंद्रानं सती मातेचा चेहरा पाहला आणि ओळखला. धनुष्य जमिनीवर टाकला आणि साष्टांग दंडवत घातला. आई, माझ्या भगवान भोले बाबाने एकटो सोडून आल्या. लेकराची परीक्षा घेतो माय श्रीराम. सती मातेच्या मनातला संशय गेला आणि निघली तिथून. गेली महादेवाजवळ. महादेव कैलासात बसलेले आणि बसली डाव्या बाजूला. महादेवाने समजलं सती आली. त्रिशूळ हातात घेतला. सती निघ म्हटल्यानं बाई निघते काय?
तुमचे कधी भांडणं झाले नाहीत काय? आमचे झाले. मला असाच राग आला महाराज एकदा. मी ना मग म्हटलं आपली कमाई चांगली आहे, वजन टाक. नाही त्याने हाण्याला जाऊ नका कोणी, ते अधिक बळकत असतं. आवरल्या कुत्र्याने जोरलंय. तुम्ही भांडणं होऊ द्या ना, आवरेला जा कोणी, ते भांडण वाढते कमी नाही होत. कधी जर भांडणं चालू असले ना एकामेकाच्या भोकांडीवर बसू द्या, पण आवरेला हा काहीच नाही. जाऊ नका, आपाप खेतात थंडी झाली की घरी जा. कधीच जाऊ नये भांडण, ते कोणतंही भांडण असो. भांडणं कधी आवरू नये, का गेले की नाही. कुठलं घालतो आपण घरचं लय ऐकायची आशा आहे. भांडण होतेच असं घरोघरी. मग मी ना भांडणार जसं महादेव सतीले म्हणा महादेवांनी त्याचे नाव शिवान माये ना, मग मी ना रागा म्हटलं असंच केलं तिने लगेच उत्तर अशी कशी जाईल. बहिणी हो, पण आता जर आपल्या घरच्या बाया निघ म्हटल्यानं निघत नाही. भगवान महादेवाची पत्नी म्हणजे आदिशक्ती अर्धांगिनी. भगवान भोलेनाथाची पत्नी म्हणजे जगदंबा सती माता. देवा मला काढून देता. तुमच्यासाठी साऱ्या गोताचा त्याग केला. माझ्या बहिणी म्हणत याच्यासोबत लग्न करू नको, राहिले घर नाही, स्मशानात राहते हा बाबा. जटा मोठ्या मोठ्या, खोबऱ्याचं तेल नाही, फेरन लावली नाही, शॅम्पू नाही, काहीच नाही, अंगाले पावडर नाही, भस्म लावते भस्म. 4 चाकी 2 चाकी कोणतीच चाकी नाही, डंगरा बहीण त्याच्या पुढे. लग्न करू नको मा बाप म्हणे. देवा तरी मी ऐकलं नाही, तुमच्या सोबत लग्न केलं, मला काढून देता. महादेव म्हणतात सती तू संशय घेतला, संशयासारखं पाप नाही, संशयाहुनी आणि पाप नाही विनाशाची वाघूर प्राणी अशी. संशयासारखं पाप नाही. बरं तू तेवढ्यावर थांबली नाही सती, तू सीतेचं रूप घेतलं. महादेवानं उत्तर दिलं, लक्ष देऊन ऐका आजी. महादेव म्हणतात सती ती सीता माझी माय आहे, ती सीता माझी आई आहे. तू जर माझ्या आईचं रूप घेतलं तर आजपासून हे शरीर माझ्या मायचं झालं. मी या शरीराला पत्नी म्हणून कधी स्वीकारणार नाही. म्हणून सतीची पार्वती झाली. कशामुळे झाली? रातभर पाखडलं काही नाही सापडलं. कशामुळे झाली? 6 त्या बहिणीनं उत्तर दिलं संशयामुळे. कधीच नवऱ्यावर संशय घेऊ नाही. रातभर मोबाईल पाहायला चालते त्यानं. काय माहित आहे हसून राहिले नको. तुम्हाला समजलं ना बहिणी हो, संशय घेऊ नाही. मी तुम्हाला सांगतो आमचं असं झालं. असेच आम्ही गुरुबंधू एका ठिकाणी आलो की एकामेकाला मान देतो. वारकऱ्याचा नियम आहे. पंढरीशी लोक पाया पडायचे नाही, एकामेकाची वाळूच. आम्ही कोणी नसल्यावर खोलीमध्ये कोंबी देऊ नाही, पण लोकांमध्ये अशी वागतो आम्ही. तुम्हाला काय सांगू. मग असेच गुरुबंधू मी गेलो एका गावाला. मला म्हणत बुवा मोठे मोठे बुवा लोक आहेत, सप्ताह चांगला आहे, इंदुरीकर बाबा, काल कोणते बाबा झाले संग्राम बापू, मोठे मोठे कीर्तनकार आहेत की त्यात शोभला पाहिजे, वजनात बस. मग मी बसलो असं 2 लोड 1.5 बुवा वाटलो पाहिजे ना बाबा. असा टेकलो. ज्याच्या घरी टेकलो त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भेटीली. ते टिकली लागली आमच्या पाठीला. ती टिकली मा सोबत 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 मा घरी. मी कपडे गेले धुयाले आणि ते टिकली दिसली आमच्या मॅडम. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाने अशा बाईले म्हणतात शंकिनी.
म्हणजे डंक मारणारी. मी लय प्रकार सांगत नाही, माय लय राहिलं सांगायचं. तिसरी आहे हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झांबली. झांबली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलायला बोलकीर, कामाले हलकी. काही काही बाया आजी बोलायला आवरत नाही. 8 नाही वाजत तर सारा गाव हिंडून येते. तेली पुऱ्यात काय झालं, भाली पुऱ्यात काय झालं, पाटील पुऱ्यात काय. आणि खिचडी येत नाही. खिचडी म्हणजे खाली जळगाव, अंगाची खलगाव, वर तांदळवाड. हिला म्हणतात झांबली. चौथी पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या गावातल्या बाया. तसंच पाहिजे, खुश राहतात बिचाऱ्या. तुम्हाला समजलं? जर घाई असली तर एक शब्द 2 वेळा वापरा. बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली, कसा आवाज देईल तो? ये ना, ये गाडी जाईल ना. येत नाही बाई. त्याने जर घाई घाई बोलावं ना ते एक शब्द. आलो मुद्द्यावर आपण. एक शब्द एक शब्द 2 वेळा. वासुदेव वासुदेव, हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा हरिमुखे. का हो परमार्थातही घाई आहे काय? संत समागमी धरावी, करावी तातडी, परमार्थाची तातड करा. त्या नामाच्या दृष्टीनं तुकोबा आहे देवाशी बोलतो. तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ दोषरहित आहे. मी तुझ्या नामाची नोकरी करतो. देव म्हणतात बुवा मी तुमची मुलाखत घेतो. तुकोबा राय म्हणतात देवा चतुरा तू शरीर लावण्याची. देवा तू चतुर आहेस. मितवानाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा. देवा मी मतिमंद आहे, मला काही विचारू नको. देव म्हणतात ते जमत नाही, मी प्रश्न विचारतो. देव तुकोबा राय म्हणतात देवा मग एवढे 1000 नावं तू ठेवले कोणासाठी? कष्टले संसार शिने जे देव येती गाढाने तया ओदे नामे जेने तो संकेतु हा. ब्रह्माचा बोला फिटावा पर्यद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे. म्हणून त्रयाक्षर हे नाव नो हे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाले कष्ट झाले की हे जीव हाक मारतील. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणून देवानं नाव ठेव. आपल्यासाठी येत ते नाव. देवाला काय कामाचे ते? तुकोबा राय म्हणतात देवा आमच्यासाठी नाव ठेवले घेऊ दे. जमत नाही. मग तुकोबा रायले राग आला. देवाशी भांडले. विठोबा तुझ्या मनात येतील तेवढे प्रश्न विचार. देवानं पहिला प्रश्न विचारला तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? उत्तर दिलं पहिलं.
याचा अर्थ आहे का? लक्ष द्या 2 मिनिट. देवा तुला सोडून माझी जीभ मांजर आहे. मांजर आहे की बोक्या आहे? तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीव हा विठोबा. माझी जीव कर्म व्यभिचार